हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने गुलाबजामुनसारखी दिसणारी पण गुलाबजामुन नसणारी अशी ही स्वीट डिश। तर ह्या डेझर्टचं नाव मी माझ्या रेसिपीमध्ये लास्टला सांगितलेलं आहे, तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर हा डेझर्ट बनवण्यासाठी सर्वात आधी मी पाक तयार करून घेतला। तर इथे मी एका कढईमध्ये 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवून मी व्यवस्थितपणे साखर पूर्ण पाण्यामध्ये इथे डिझॉल्व करून घेतली, म्हणजेच विरघळवून घेतली। साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली की लगेचच मी याच्यामध्ये थोडे केसरचे धागे टाकले आणि पाव छोटा चमचा इथे मी थोडी वेलची पूड टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतले। 2 मिनिटांनंतर गॅस बंद केला। आता इथे एका पॅनमध्ये मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। ज्या वाटीने मी साखर घेतलेली त्याच वाटीने इथे मी रवा घेतलेला आहे। तो जो आपण घरामध्ये उपमा वगैरे बनवायला किंवा शिरा वगैरे बनवायला रवा घेतो तो रवा घेतला तरीही चालेल, किंवा त्याच्याहून बारीक रवा मिळतो तो घेतला तरीही चालेल। आता या रव्यामध्ये इथे मी 2 टेबलस्पून तूप टाकून घेतलेले आहे आणि तूप व्यवस्थितपणे रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि रवा हा खमंग सुवास येईपर्यंत रव्याला मी भाजून घेतलेला आहे। तर रव्याला मी इथे भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती। रवा व्यवस्थित भाजून झाला की ज्या कपने इथे मी रवा घेतला होता त्याच कपने इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे। तर दूध थोडं थोडं करून मी इथे रव्याच्या मिश्रणामध्ये टाकलं आणि व्यवस्थितपणे साईड बाय साईड मी इथे रव्यामध्ये ते दूध मिक्स करत होती। आता पुन्हा 1 कप मी इथे दूध या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकलं आणि हळूहळू दुसऱ्या स्पॅच्युलाने मी इथे हे मिश्रण मिक्स करत होती। तर टोटल 1 वाटी रव्याला किंवा 1 कप रव्याला इथे 2 कप दुधाचा वापर करायचा आहे। आता सर्व जिन्नस इथे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। मी स्पॅच्युलाच्या मदतीने कंटिन्यू हे जे रव्याचं मिश्रण आहे त्याला मिक्स करून घेत होती, म्हणजे फोल्ड करत होती, प्रेस करत होती, फोल्ड करत होती, प्रेस करत होती। असं केल्याने जे लम्स असतात ते पूर्ण निघून जातात। आता हे मिश्रण जेव्हा एकदम घट्टसर होईल तेव्हा गॅसची फ्लेम बंद केली। त्यानंतर एका प्लेटमध्ये मी 1 चमचा भरून तूप घेतले। तूप व्यवस्थितपणे प्लेटला पूर्णपणे सर्वीकडे लावून घेतले। त्यानंतर जे रव्याचे मिश्रण आहे ते ह्या प्लेटमध्ये ते मी टाकून घेतलेलं आहे। रव्याचं मिश्रण हे खूप जास्त गरम असल्यावरती त्याच्यामध्ये हात नाही लावायचा आहे। ते थोडंसं हलकं कोमट झालं ना की त्याच्यानंतर ह्याला हाताने 2 मिनिटे असे जरासं पामच्या मदतीने, जो आपला तळवा असतो त्याच्या मदतीने त्याला थोडंसं प्रेस करत राहायचं आहे। आता या रव्याच्या मिश्रणामध्ये इथे मी 15 ग्राम मिल्क पावडर वापरलेली आहे, जी एव्हरीडेची मिल्क पावडर मिळते। 10 रुपयाचं सॅशे मिळतं, कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतं, ते घ्यायचं आहे। किंवा जर का तुम्ही टेबलस्पून घेता आहे तर 2 टेबलस्पून इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। आता ही मिल्क पावडर या रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करायची आहे आणि असं आपण जसं पीठ मळतो ना तसंच ह्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे। एकदम जोर लावून ह्याला मळायचं आहे आणि हे एक मिश्रण व्यवस्थितपणे इथे रेडी झालेला आहे। तो डो तुम्ही बघताय, तर एकदम व्यवस्थितपणे हा डो इथे रेडी झालेला आहे। या डोमधला मी छोटासा पेढा घेतला, म्हणजे छोटासा एक गोळा घेतला आणि त्याला गोल गोल करून घेतलं। त्यानंतर ह्याला थोडंसं असं प्रेस केलं। इथे माझा हा एक रसभरा तयार झालेला आहे। आता मी लगेचच दुसरं पोर्शन घेतलं, पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। तर थोडासा गोळा घेतलेला आहे मी या रव्याच्या मिश्रणाचा, त्याला व्यवस्थितपणे गोलाकार देऊन थोडंसं टिक्कीसारखं त्याला प्रेस केलेलं आहे। जास्त प्रेस नाही करायचं आहे, थोडंसंच प्रेस करायचं आहे। आणि अशा प्रकारे माझा दुसरा रसभरासुद्धा इथे तयार झालेला आहे। आता हे मी 6 रसभरे इथे तयार करून घेतले, ह्यांना मी फ्राय करून घेणार आहे। तर फ्राय करण्यासाठी ते शक्यतो पॅनचाच वापर करा, कढईमध्ये फ्राय नका करू। तर सर्वात आधी मी 1 रसभरा टाकून बघितला तेलामध्ये। तर तेल आहे ना, इथे आपल्याला गुलाबजामुनसाठी जसं तेल घेतो तसं तेल एकदम हलकं गरम नाही घ्यायचं आहे, तर थोडंसं गरम घ्यायचं आहे, म्हणजे रसभरे फुटणार नाही तेलामध्ये, ह्याची काळजी घ्यायची आहे। तर पहिला तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यानंतर स्लो फ्लेमवरती या रसभऱ्यांना अलटपलट करून शेकवून घ्यायचं आहे। जर का तुमचे रसभरे तेलामध्ये फुटत असतील तर लगेचच ह्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आणि पुन्हा एकदा पीठ मळून मग हे रसभरे फ्राय करून घ्यायचे आहेत। रसभरे फ्राय करत असताना त्याला सारखं इथे चमचा नाही लावायचा आहे, शक्य तेवढा कमी चमचा लावायचा आहे। आणि जर का तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर स्पॅच्युलाच्या मदतीनेच हे रसभरे फ्राय करून घ्यायचे आहेत।
रसबरे जेव्हा गरमागरम इथे गोल्डन ब्राऊन कलरचे तयार होतील तेव्हा मी त्याला तेलामधून काढून घेतलं आणि थंड पाकामध्ये टाकून घेतलं। ह्याच्यासाठीच मी सर्वात आधी पाक इथे तयार केलेला होता। पाक हा अजिबात कोमट किंवा गरम नको आहे, तो एकदम थंड हवा आहे। आता हे रसबऱ्यांना मी झाकून ठेवले टोटल 3 ते 4 तासांसाठी आणि 3 ते 4 तासानंतर हे रसबरे इथे मी सर्व केलेले आहेत। गुलाबजामुन सारखे दिसणारे हे रसबरे घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।